कार्टिजिजा देशमुख यांच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये सध्या अंत्यसंस्कार झालेले आहेत। त्यांचे वर्गमित्र आज आपल्यासोबत आहेत की ज्यांचा कंठ अगदी दाटून आलेला आहे। संपतराव सुळंके हे त्यांचे वर्गमित्र आहेत। तर काय सांगाल तुम्ही वर्गमित्र आहेत, तुम्ही जिजांना जवळून पाहिलेलं आहे, काय आठवण येत आज? कारण तुम्ही जिजांना जेवढं कारण वर्गमित्र असल्यामुळे जवळून पाहिलं जिजांना। 5वी पासून 7वी पर्यंत आम्ही वर्गमित्र होतो हिंगणीमध्ये, जोडी हिंगणी तालुका धारूर जिल्हा बीड। आणि मग काय झालं ते मॉन्टरचं आमचं मतदान होऊन मी मॉन्टर झालो, परंतु जिजानं कधी बी अपमान सहन किंवा मान मिळालेला कधी बघितला नाही। नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी परळी इथं गेले आणि नंतर आमदार झाल्यावर ते आमदार झालं तरी बी त्यांनी मला इथून गाडीत बसवलं आणि मला म्हणले की संपतराव मी गाडी चालवायलो पण ही माझीच गाडी का असं वाटतंय म्हणले। मी गरिबीतून आलेलो आहे, तुम्ही होतात मला साथीला, तुम्ही मला परीक्षेला सुद्धा पैसे नव्हते तर मी फी भरली। आणि त्यांचे तिन्ही भाऊ हरिभाऊ दाजी GT भाऊ MT भाऊ यांनी त्यांना हिंगणी येथे शिक्षणासाठी ठेवलं। नंतर काल परवा त्या सुग्रीव भाऊ कराडच्या मुलाचं लग्न होतं शिरसाळ्याला 23 तारखेला, माझी मुलगी मी गेलो, मला बोलून घेतलं, फेटा बांधायला लावला, मला फेटा नको फेटा बांधायला लावला आणि मन मोकळेपणानं 23 तारखेला गप्पा मारल्या। माझ्या मुलीचा नंबर घेतला, त्यांनी सेल्फी काढली आणि सेल्फी काढून त्यांनी म्हणले तुझा नंबर दे, ते पोरीचा नंबर घेतला साहेब। आणि त्यांनी जिजा आमदार होते पण त्यांना कधी मोठेपणा नव्हता, गर्व नव्हता, अगदी सर्वसामान्यांना आपलाच करणारा एक असामान्य कार्याला दुखविलं नाही, लोकायला दुखविलं नाही, त्यांना जरी समजा कोणी विरोध केला तरी त्याने सहन केला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मोबाईल नंबर घेतला तिचा पोरीचा आणि 12:01 तिला व्हिडिओ कॉल केला, बारकीत पोरगी आता आणली नाही मीच, आणि तिला व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉल केल्यानंतर मी बघितला व्हिडिओ कॉल, वारल्यानंतर मयत झाले म्हणून कळालं, त्यांची बातमी कळाली की मी व्हिडिओ कॉल म्हणलं बघ भरपूर म्हणली काकाचाच आहे फोन, व्हिडिओ कॉल केला। आता व्हिडिओ कॉल जर उचलला असता तर ते काय बोलत होते तिला, बारकीत पोरगी, पण मित्रत्वाचं नातं म्हणजे आमचं इतकं जवळचं होतं की मला ते त्यांच्या मुलाच्या लग्नातसुद्धा बोलून घेतलं। आणि मी तिथं वरी जाईना स्टेजवर, तर रोहित भैयाला म्हणले हे माझा क्लासमेट आहे आणि ह्याला मला भेट करून दिली। आणि शेवटचं बोलणं माझं 23 तारखेला इतकं व्यवस्थित झालं आणि मोह्याला लग्नाला गेले पुन्हा। तिथून म्हणले इथं कराडचं लग्न लवकर होत नाही म्हणले, संपतराव मी येतो तुम्ही इथंच थांबा। तिला हातात हात घातला, बाय केलं आणि गेले पोरीला। मला त्यांची आठवण म्हणजे अजन्म राहणार, त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी लाभो, दुःखातून ह्या बाहेर निघावं। आणि दुसरी गोष्ट की त्यांना ईश्वरानं आत्मशांती द्यावं आणि त्यांना सुख म्हणजे हे द्यावं, आत्मशांती द्यावं आणि मोक्षप्राप्ती द्यावं, एवढीच मी ईश्वराचरणी बोलून मी 2 शब्द थांबवतो, मला शब्द बोलायला येत नाहीत।